साधेपणाचे मी माझे शरीर शुद्ध करतो, नित्य सत्य बोलून मी माझी वाचा सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. 31वा वर्धापन मी साजरा करत आहोत. ज्या ज्या ठिकाणी त्रैलोक्य बौद्ध महासंघ सायकरणाचं जे केंद्र आहे त्या ठिकाणी अशाच प्रकारचा उत्सवाचा सोहळा अनेक ठिकाणी आपण सायकरणातर्फे साजरा होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी भंते महास्त्री संघरक्षी यांनी त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्य गणाची स्थापना करून एक प्रकारची आम्हाला योग्य दिशा दिलेली आहे. त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्य गणाच्या या माध्यमातून बाबासाहेबांना जे अभिप्रेत असलेलं जो नवसमाज आणि नवसमाज निर्मितीचे कार्य त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्य गणातर्फे होत आहे. आणि म्हणूनच त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्य गणाचा हा सोहळा या ठिकाणी आपण चांगल्या रीतीने मनाने कणाने साजरा करण्यासाठी आपण सगळे उपस्थित आहात. भारतामध्येच नव्हे संपूर्ण विश्वामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्रैलोक्य बौद्ध महासंघात सहाय्यकाचे जी केंद्र आहे सध्या 24 राष्ट्रामध्ये त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यकाचे जी केंद्र आहे यांचा आपण प्रवचन ऐकणार आहोत. त्यांचा अनेकदा परिचय करून घेण्यात आलेला आहे, परंतु औरंगाबाद येथील औरंगाबादचे हे सेंटर हे केंद्र उभं करण्यासाठी त्यांचा अत्यंत मोलाचा सिंहाचा वाटा. या ठिकाणी संघातर्फे जे काही कार्य चालत असतं या कार्यामध्ये ब्रह्मचारी नागसे हे परिपूर्ण सहकार्याची भावना ठेवत असतात आणि त्यांच्यामध्ये जो गुण आहे जे स्पष्टपणा आहे त्यांच्यामध्ये या स्पष्टपणा नेहमीसाठी निदर्शनास आणून देत असतात. जे काय जे करायचं आहे जे परिपूर्ण विचारांती आपण केलं पाहिजे ही त्यांची नेहमीसाठी तळमळ असते. आणि हा जो स्पष्ट वक्तपणा जो गुण त्यांच्यामध्ये जो आहे हा निश्चितच अनेक लोकांना यामधून त्यांच्या गुणाच्या माध्यमामधून फायदा होत असतो. आणि म्हणून या केंद्राला थोडं एक या ठिकाणी ब्रह्मचारी समाजचित्त आहेत त्यांना मी अशी विनंती करतो की आजच्या पाहुणे ब्रह्मचारी नागसे त्यांना पुष्पमाला अर्पण करून सर्वात तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धम्मचारी गण आणि धम्मातील उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण एका विशेष प्रसंगानुसार उपस्थित झालेलो आहोत. तो प्रसंग असा आहे
की 31 वर्षापूर्वी त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गण हे भारतात वापरलेलं नाव, परंतु पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये द फ्रेंड्स ऑफ द वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर या नावाने ओळखलं जातं. तो संघ दिवस, तो स्थापना दिवस आपण साजरा करत आहोत. 7 एप्रिल 1967 ला इंग्लंडमध्ये उर्गेन संघरक्षित यांनी या संस्थेची, या संघाची स्थापना केली आणि 8-10 वर्षानंतर या भारतामध्ये त्यांचेच एक शिष्य, त्यावेळचे अनागारिक लोकमित्र यांनी पुण्यामध्ये ही चळवळ सुरू केली आणि त्यांच्या प्रयत्नाने भारतामध्ये देखील त्याच पाश्चिमात्य देशातील संघाची एक शाखा म्हणून चालू करण्यात आली. तो संघ दिवस, तो स्थापना दिवस आपण आज साजरा करत आहोत. तेव्हा या संघ स्थापनेचं महत्व, त्या संघाच्या कार्यपद्धती, जगामध्ये त्याचा होणारा प्रचार प्रसार, याचा जणू काही आपण आढावा घेणारा हा एक प्रसंग आहे असं माना आणि ते उचितही आहे. परंतु या संघाच्या कार्यपद्धतीकडे, तिच्या संस्थापकाच्या स्थापनेच्या उद्देशाकडे जर आपण बघितलं तर या संस्थेच्या प्रचार प्रसाराची व्याप्ती जगाच्या दृष्टिकोनातून किती मोठ्या प्रमाणात झाली याबद्दल विस्ताराने मी काही आज सांगणार नाही. परंतु त्याच संस्थेचं महत्व, त्याच संस्थेच्या शाखेचा प्रचार प्रसार भारताच्या पार्श्वभूमीवर किती महत्वाचा आहे या दृष्टीने आपण काही विचार ऐकणार आहात. तेव्हा उर्गेन संघरक्षित हे जरी पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये एक इंग्रज संस्कृतीमध्ये जन्माला आलेले असले तरी त्यांच्या कर्मविपाकाचा एक परिणाम म्हणून बालवयापासूनच त्यांच्या गुणामध्ये, त्यांच्या वर्तनामध्ये एक भावनिक आणि बौद्धिक आकर्षण जे वाढत गेलं, त्याला एक विशिष्ट अशी दिशा लाभली आणि ती दिशा त्या काळच्या किंवा आज तागायत अस्तित्वात असलेल्या विविध प्रकारच्या धर्म संस्थापकांच्या, संप्रदायांच्या, तत्वज्ञानांच्या कुठल्याही शाखेकडे न वळता पौरवात्य देशामध्ये हजारो वर्षापासून चालत आलेली, स्थापन झालेली जी एक संस्कृती, जी एक जीवन जगण्याची प्रणाली, जो एक तत्वज्ञानाचा भाग, जो एक धर्म म्हणून या देशामध्ये निर्माण झाला, त्याची छाप त्यांच्या मनावर पडलेली होती. आणि जरी अनेक जीवनाच्या चढ उतारामधून त्यांचं जीवन चाललेलं होतं, तरी प्रामुख्याने त्यांनी आपल्या तरुण वयापासूनच बौद्ध धर्माच्या तत्व प्रणालीकडे, त्यांच्या उद्दिष्टाकडे, त्यांच्या ध्येयाकडे आत्मीयतेने स्वतःला समर्पित करून घेतलं. कारण एखादा व्यक्ती असा
जन्माला येतो की त्याच्या जीवन कार्याची एक छाप जगामध्ये शिल्लक राहते आणि येथून पुढचा जेव्हा जगाच्या मानव जातीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस संघरक्षितांच्या जीवन कार्याची नोंद जगाच्या इतिहासात घेतल्याशिवाय राहणार नाही. इतकी मोठी छाप आज त्यांनी जगाच्या पाठीवर निर्माण केलेली आहे. याचं कारण ते स्वतः एक विचारवंत आहेत, तत्ववेत्ते आहेत, एक साहित्यक आहेत, एक कवी आहेत आणि एक धर्म प्रवृत्तीचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. आणि अशा या निष्ठावान कार्यकर्त्याने काय केलं तर संपूर्ण स्वतःचं जीवन बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी समर्पित केलं. घटना जरी पाश्चिमात्य देशामध्ये घडलेली असली तरी तिचं लोण हळूहळू संपूर्ण जगामध्ये पसरत चाललेला आहे आणि त्याचा एक परिणाम म्हणून या भारतामध्ये सुद्धा तीच चळवळ त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गण या नावाने कार्यरत आहे. भंतेंच्या जीवन कार्याविषयी विस्ताराने सांगण्याचा हा प्रसंग नाही. पाश्चिमात्य देशामध्ये किती चळवळ जोपासली याचा आढावा घेण्याचाही प्रसंग नाही. आणि मी म्हटल्याप्रमाणे केवळ भारताच्या पार्श्वभूमीवर याचा विचार करण्याची गरज आहे. का विचार करण्याची गरज आहे तर त्याचही एक कारण आहे. त्या पूर्वीच्या कारणाकडे आपल्याला वळावं लागणार आणि ते कारण असं की कुठल्याही इतिहासाच्या काळाचा जर आपण आढावा घेतला तर 2500 वर्षानंतर बुद्धाच्या हयातीमध्ये जेवढी म्हणून काही धम्मक्रांती झाली त्याच्यानंतर 250-300 वर्षानंतर एक सम्राट अशोक या राजाच्या कारकिर्दीमध्ये धम्मक्रांती झाली. त्यानंतर तेवढ्या मोठ्या प्रमाणात जरी नाही तरी तात्विक आणि सैद्धांतिक दृष्टीने आणि मानवजातीच्या बुद्धिवादी दृष्टिकोनाला आव्हान देणारी एक जगाने दखल घ्यावी इतपत एक क्रांती मधल्या काळात होऊन गेली. ती म्हणजे अनागारिक धर्मपालांच्या वतीने. त्यानंतर मात्र जगामध्ये सुवर्णाक्षराने नोंदवून ठेवावी अशी एक धम्मक्रांती झाली आणि ती केली बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. याची नोंद केवळ भारतीयांनीच घेतली असं नाही, संपूर्ण जगाने ती घेतलेली आहे. हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मग बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या धम्मक्रांतीने एक अशा प्रकारची वातावरण निर्मिती या देशामध्ये करून ठेवली की जेणेकरून पुढे चालून संघरक्षितासारख्या धर्म प्रचार प्रसाराचा विडा उचललेल्या बुद्धिवान आणि निष्ठावान व्यक्तीला त्याची दखल घ्यावी लागली. भारतामध्ये जेव्हा धम्मक्रांती झाली त्या धम्मक्रांतीला सुद्धा जगात कधीच झाली नाही अशी एक पार्श्वभूमी होती. तिचीही दखल आपल्याला आवर्जून घ्यावी लागणार. आणि ती कोणती तर या देशामधला धम्मक्रांतीला सामोरं जाणारा एक विशिष्ट वर्ग होता. हा विशिष्ट वर्ग जो आहे तो विशिष्ट वर्ग दलित या नावाने अलीकडे ओळखला जातो. अस्पृश्य म्हणून यापूर्वी त्या समाजाला ओळखलं जात होतं. जाती व्यवस्थेमध्ये अस्पृश्य म्हणून ओळखणारा हा वर्ग वर्ण व्यवस्थेमध्ये शूद्राच्या पातळीवर होता. आणि मग या धम्मक्रांतीला वर्ण व्यवस्थेमध्ये शूद्र म्हणून गणला गेलेला वर्ग, जाती व्यवस्थेमध्ये अस्पृश्य गणला गेलेला वर्ग आणि आजच्या या काळामध्ये
समाजाचे जे वेगवेगळे निकष लागलेले आहेत त्या निकषावरून एक दलित म्हणून जी त्याला एक विरोध लावण्यात आलेला आहे, तो दलित वर्ग या क्रांतीला सामोरा गेलेला आहे. आणि मग या देशामधला जो एक बहुजन समाज अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या भारताच्या समाजाचं एक दखल घेण्या इतकं अंग असलेला समाज, त्याला त्याच्या पारंपरिक संस्कृतीचा, पारंपरिक तत्वज्ञानाचा, पारंपरिक रूढीचा आणि पारंपरिक धर्माचा त्याग करण्याचा प्रसंग आलेला. हे सर्व त्यांनी टाकून दिलं, सर्व नाकारलं आणि नवीन एक धम्म स्वीकारला, नवीन एक जीवन पद्धती स्वीकारली, नवीन तत्वज्ञान स्वीकारलं, एक नवीन विचारसरणी स्वीकारली, ज्याला आम्ही सरळ सरळ एक नाव देतो. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, बौद्ध धम्म स्वीकारला. का स्वीकारला याची कारण मीमांसा चटकन काही संपण्यासारखी नाही, पण काही ढोबळमानाने विचार करण्यासारखी बाब आहे. कारण तिचं बीज अजूनही कुठंतरी सुप्त अवस्थेमध्ये दिसतंय. कधी त्याला अंकुर फुटेल याची खात्री देता येत नाही. म्हणून या गोष्टी आपल्याला आवर्जून या प्रसंगी विचारात घ्यायला पाहिजे. शूद्राने, अस्पृश्याने आणि दलित समाजाने धम्मक्रांतीला कवटाळलं, स्वीकारलं. याचं कारण त्या समाजाला माणसासारखी वागणूक त्याच्याच धर्मामध्ये, त्याच्याच संस्कृतीमध्ये आणि त्याच्याच परंपरेमध्ये आणि त्याच्या समाज व्यवस्थेमध्ये मिळालेली नव्हती. मग आता 40-50 वर्षाचा काळ उलटून गेल्यानंतर सुद्धा लोकशाहीचं राज्य या देशामध्ये प्रस्थापित झालेलं असताना सुद्धा आज आम्हाला पूर्वीच्या या जुन्या आठवणी करण्याची काय गरज आहे? आम्ही आज काही अस्पृश्य म्हणून आम्हाला कोणी वागवत नाही, आज दलित म्हणून आम्हाला कोणी वागवत नाही, शूद्र म्हणून आम्हाला कोणी वागवत नाही. वागवतं की नाही याचं आत्मपरीक्षण तुम्ही करायचं. पण राज्य व्यवस्थेमध्ये आणि या समाज व्यवस्थेमध्ये असा एक डांगोरा पिटवला जातो, असा एक प्रचार केला जातो की आता शूद्र कुणी राहिले नाही, अस्पृश्य कुणी राहिले नाही. मग राहिले कोण? गरीब राहिले. आणि या गरीबाच्या दुःखाला वाचा फोडणारी काही धूर्त मंडळी पुन्हा दलित राहिले असंही म्हणतात. असेलही. आम्ही कोण आहोत? 40 वर्षानंतर, 41 वर्षानंतर स्वतःला प्रश्न विचारण्याचा हा प्रसंग आहे की आम्ही कोण आहोत. तर सरळ सरळ उत्तर आहे की आम्ही बौद्ध आहोत. सगळ्या दलितांना विचारलेला प्रश्न आणि येणारं उत्तर सारखं येणार नाही. सर्व गरिबांना विचारलेला हा प्रश्न उत्तर सारखं येणार नाही. कारण अनेक गरीब बौद्ध नाहीत, अनेक दलित बौद्ध नाहीत. मग बौद्ध कोण? तर मुठभर 100 कोटीच्या तुलनेमध्ये किंवा 97.5 कोटीच्या तुलनेमध्ये मुठभर ठरणारा हा जो आंबेडकर अनुयायांचा पुराश्रमीचा महार समाज बौद्ध आहे. अपवाद म्हणून इतर अस्पृश्य समाजातील काही जाती या धर्माच्या आश्रयाला आले असतील, परंतु प्रामुख्याने या एका विशिष्ट समाजाने या धम्मक्रांतीला सामोरं गेलेला, कवटाळलेला आहे, स्वीकारलेला. मग या समाजाच्या पार्श्वभूमीवर या धम्मक्रांतीचं काय महत्व आहे याचा जर आपण विचार केला तर आम्हाला नवी संस्कृती लाभलेली आहे, नवं तत्वज्ञान लाभलेलं आहे, नवी विचारसरणी लाभलेली आहे, नवा आदर्श लाभलेला आहे आणि नवीन समाज निर्मितीचा आव्हानही आम्ही स्वीकारलेला आहे.
मग हे सगळं नवपण जेव्हा आमच्यामध्ये स्वीकारण्याच्या पातळीवर आलेला आहे, तर प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा विचार जर केला तर आज किती मोठ्या प्रमाणावर बौद्ध संस्कृतीचं बीजारोपण होत आहे, किती मोठ्या प्रमाणावर शरणगमनाला प्रोत्साहन मिळत आहे, किती मोठ्या प्रमाणावर त्रिरत्नाला आपल्या जीवनामध्ये अधिष्ठान मिळालेलं आहे, किती प्रमाणामध्ये आज आम्ही बौद्ध तत्वज्ञानाच्या आचरणाला प्राधान्य दिलेलं आहे. याचा जर आढावा घेतला तर एक आपल्या जवळ निराशाजनक चित्र उभं राहण्याची दाट शक्यता आहे. आपण समाजाच्या रीतीभातीचा जवळून विचार करावा, म्हणजे माझं म्हणणं आपल्या लक्षात येईल. मग हे निराशाजनक चित्र एवढं मोठं आव्हान स्वीकारून, एवढ्या मोठ्या प्रमाणावरची परंपरा झिडकारून जर आम्ही बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे, तर बौद्ध धर्माच्या आचरणाची दिशा कदाचित बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणखी थोडंसं आयुष्य लाभलं असतं तर कदाचित ही दिशा कशी मिळाली असती हे सांगणं कठीण आहे, तर्क करणंही बरोबर नाही. परंतु त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी केलेल्या ज्या अपेक्षा आहेत, त्यांनी जे केलेली आव्हानं आहेत, त्यांनी जे केलेलं मार्गदर्शन आहे, याचा जर विचार केला तर त्यांना आयुष्य लाभलं असतं तर काय घडलं असतं याचा तर्क मात्र आपण करू शकतो. ते कसं? तर बौद्ध धर्मीय व्यक्तींना, बौद्ध धर्माचं आचरण करणाऱ्या अनुयायांना त्यांनी एक आव्हान केलं. ते आव्हान कोणतं? की बौद्ध धर्माचा स्वीकार ही तुमच्या गळ्यामध्ये पडलेली एक धोंड आहे असं समजू नका. तो एक तुमच्या मुक्तीचा मार्ग आहे. तुम्हाला माणुसकी देणारा तो एक विचार आहे. तुमचा मनुष्य म्हणून विकास होणारा एक विचार आहे. का? तर तुम्ही अगोदर माणूस नव्हते. पशुसारखं जीवन जगत असताना तुम्हाला अशा प्रकारची प्रेरणा परंपरेने कधी लाभली नव्हती. आणि कितीही जरी तत्वज्ञानाचा विचार केला तर एवढं बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये विचाराचं मंथन केलं, इतके हाल अपेष्टा सोसल्या. कशासाठी? तर एका गोष्टीसाठी. आणि ती गोष्ट कोणती? की या देशामधली जाती व्यवस्था नष्ट व्हावी. मी आवर्जून वर्ण व्यवस्था शब्द टाळलेला. या देशातली जाती व्यवस्था नष्ट व्हावी. जोपर्यंत ती नष्ट होणार नाही तोपर्यंत सामाजिक समता, आर्थिक समता, राजकीय समता, आध्यात्मिक समता लाभणार नव्हती. आणि मग आता बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर हे राज्य व्यवस्थेने अप्रत्यक्षरित्या मान्य जरी केलेलं असलं तरी आपण मात्र ते आपल्या आचरणाच्या कसोटीला लावून ते सिद्ध करून दाखवण्याची जी जबाबदारी आहे. आता आपल्यापैकी स्वतःला कोणी अस्पृश्य मानणार नाही, कोणी शूद्र मानणार नाही, कोणी दलित मानणार नाही, परंतु बौद्ध धर्मीय म्हणून आपण स्वाभिमानाने त्याचा स्वीकार करणार. मग बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीचं पर्यावसान अशा एका आव्हान स्वीकारलेल्या समाजाला धम्मरूपाने जी देणगी लाभलेली आहे तिचा विकास तर 40 वर्षामध्ये व्हायला पाहिजे. आता झाला नाही असं कसं म्हणाल तुम्ही, म्हणून तुमच्या मनात प्रश्नही निर्माण होईल कदाचित. तर झाला की नाही याचंही आत्मपरीक्षण तुम्हाला करावं लागणार. परंतु झाला असं जर तुम्ही ठामपणे म्हणत असाल तर केवळ तेव्हाच झाला किंवा विकास होण्याचा आरंभ तेव्हाच झाला की जेव्हा त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गणाची स्थापना या भारतामध्ये झाली असं मी निश्चित म्हणेन.
कारण केवळ धम्म स्वीकारल्याने माणसाला स्वातंत्र्य लाभत नाही, समता लाभत नाही, बंधुत्व लाभत नाही. मग हे माणुसकीचे जे गुणविशेष आहेत ते माणसाच्या अंगी केव्हा लाभतात? तर त्याला आदर्श लागतो, त्या आदर्शापासून त्याला प्रेरणा मिळते, त्या प्रेरणेप्रमाणे तो चिंतन मनन करतो आणि जेव्हा त्या चिंतन मनाचा परिणाम त्याच्या भावनेवर होतो त्यावेळेस तो प्रत्यक्ष कृतीला सिद्धवतो. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला जर खत पाणी खऱ्या अर्थाने कुणी घातला असेल तर उर्गेन संघरक्षितांनी या भारतामध्ये पाश्चात्य देशात द फ्रेंड्स ऑफ द वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर ही जी संस्था स्थापन केली तिची शाखा त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गण या नावाने भारतात आली. त्या संस्थेपासून आम्हाला स्वाभिमानाने असं म्हणता येईल की खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माच्या सिद्धांताकडे आम्ही वळलो, बौद्ध धर्माचा आदर्श खऱ्या अर्थाने आम्ही स्वीकारला, बौद्ध धर्माच्या विचारसरणीला कृतीत आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि या सर्व गोष्टी या संघाच्या कार्यपद्धतीकडे पाहिल्यावर आपल्या लक्षात येतील. मित्रहो, संघाची कार्यपद्धती कशी आहे याचा ओझरता उल्लेख मी ओघाने करेन, परंतु त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गण या संस्थेसंबंधी अधिक विस्ताराने न सांगता तिच्यामधल्या तत्वज्ञानाचा किंवा प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या मूलभूत तत्वज्ञानाचा विचार थोडासा आपल्याला इथे करावा लागेल. तो कसा? बुद्धाने संबोधी प्राप्तीनंतर काही लोकांना उपदेश केला आणि त्या उपदेशाची परिणिती म्हणून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. हा आमूलाग्र बदल झाला म्हणजे बुद्धाला जी अनुभूती लाभली ती मार्गदर्शनाच्या द्वारे काही संवेदनशील व्यक्तींना त्यांच्या उपदेशामुळे लाभली आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वयंस्फूर्तीने त्यांचं शिष्यत्व पत्करलं. बुद्धाला शिष्य लाभले आणि अशा प्रकारे ही शिष्य परंपरा, हे अनुयायी लाभण्याची एवढ्या मोठ्या प्रमाणावर एक चळवळ उभी राहिली इतिहासामध्ये की त्याला संघ स्थापन करावा लागला आणि या संघ स्थापनेला पारंपरिक भाषेमध्ये आपण आर्य संघ म्हणून संबोधतो. आर्य संघ या नावाने पूर्वी त्याचा उच्चार केला जात होता. तर जसं जसं या संपूर्ण जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये आणि वेगवेगळ्या परंपरेच्या समाजाला जेव्हा धम्म शिकवण्यासाठी बुद्धाचे अनुयायी गेले त्या त्या ठिकाणी त्या तत्वज्ञानाचं स्वरूप संस्कृतीच्या साच्यामध्ये बसणार, तिथल्या परंपरांना साजेस, परंतु बुद्धाच्या मूळ शिकवणीचा उद्देश ढळून न देता वेगवेगळ्या लोकांनी ते स्वीकारलं आणि अशा अनेक लोकांच्या समूहामध्ये विविध प्रणालीचे, विविध संस्कृतीचे, विविध परंपरेचे लोक सामावले गेले आणि म्हणून एक कल्पना आली या संघाची, ती महासंघाच्या नावात. मग आर्य संघ म्हणून प्राचीन काळी अस्तित्वात असलेला संघ एका मर्यादित अर्थाने होता. ह्या मर्यादा कुठे आणि कशा पडल्या? तर व्यक्तीने बुद्धाला आदर्श मानून त्याच्या शिकवणीप्रमाणे जेव्हा आचरण करायला ते सिद्ध झाले त्यावेळेस त्या शिकवणीमध्ये असं काही एक तत्वज्ञान होतं की जे माणसाच्या मनाला, शरीराला आणि विचाराला रुचेल. हे रुचणारं तत्वज्ञान जेव्हा माणसाने अवगत केलं त्यावेळेस त्याच्यामध्ये बदल झाला. मी आमूलाग्र बदल झाला असा शब्द वापरला. हा आमूलाग्र बदल जो झालेला आहे तो कशामुळे झाला
याचा ओझरता उल्लेख करतो. अनेक वेळा आपण प्रवचनामधून या गोष्टी ऐकलेल्या असतील. तर ते की मनुष्य जो भौतिक जगामध्ये प्रपंचामध्ये वावरत आहे, गुरफटलेला आहे, तो काया वाचा मनाने जशा पद्धतीने जगत आहे त्या सर्वसामान्य माणसाला जितकी संवेदना या तत्वाच्या आधाराने यायला पाहिजे तितकी परिस्थिती नव्हती. परंतु बुद्धाच्या उपदेशामुळे ठराविक लोकांनी तो विचार जेव्हा स्वीकारला त्यावेळेस सामान्य जनापेक्षा सामान्य जनामधले दूर गेलेले लोक त्यांना ते अवगत झालं. हे दूर गेलेले लोक यांना आपण साधारण शब्द वापरतो भिक्षू. आणि 29 तारखेच्या प्रवचनामध्ये सामान्य माणूस किंवा उपासक आणि भिक्षू यांच्या कार्यपद्धतीबद्दल आणि आचरणाबद्दल आणि तत्वज्ञानाबद्दल मी बोललो. त्या प्रसंगी जो एक प्रश्न आला होता की मग उपासक आणि भिक्षू हे जर वेगळे आहेत तर धम्मचारी म्हणून हा वेगळा कसा आहे किंवा त्याच्यापैकी नेमका काय आहे असा विचारणारा 1-2 प्रश्नाच्या चिठ्ठ्या माझ्याकडे आल्या होत्या. आणि मी त्यावेळेस असं म्हणालो की हे गुपित मी 8 तारखेच्या प्रवचनामध्ये राखून ठेवलेला. या गुपिताकडे आता मी येत आहे. परंतु बुद्धाच्या शिकवणीमधून परिवर्तन झालेला जो एक समाज तयार झाला त्याला आम्ही भिक्षू म्हणू. मग या भिक्षू मध्ये असं काय घडलं, असा काय बदल झाला? तर तो सामान्य माणसं ज्या बंधनात अडकलेली आहेत ती बंधनं त्यांनी तोडली आणि म्हणून ते भिक्षू झाले किंवा म्हणून ते बुद्धाचे शिष्य झाले. बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जाण्याची प्रतिज्ञा जेव्हा त्यांनी केली त्याच्या पूर्वी जे घडलं ते असं की त्यांच्यामधले बंधन तुटले. आता बंधनाचा विषय हा तत्वज्ञानाचा विषय आहे, परंतु ओझरता उल्लेख करायला काही हरकत नाही, कारण तुम्हाला सुद्धा त्याच वाटेनं जायचंय. जर तुमचे बंधन तुम्ही तोडली तर तुम्ही सुद्धा हळूहळू त्याच मार्गाने जाणार आहात. मग या बंधनाचा विचार जर केला तर 10 बंधनं नोंदवलेली आहेत. त्याच्यापैकी 3 बंधनं जर तोडली तर माणूस भिक्षू असो किंवा सामान्य माणूस असो तो ज्या अवस्थेला पोचतो त्याला एक नाव दिलेलं आहे श्रोतापन्न माणूस. काय म्हटलेलं आहे? या 10 बंधनापैकी 3 बंधनं ज्यांनी तोडलेली असतात तो माणूस भिक्षू असो किंवा सामान्य माणूस असो त्याला एक अवस्था लाभते, एक स्थिती लाभते त्याच्या शरीराला, त्याच्या मनाला, त्याच्या विचाराला आणि त्याच्या भावनेला. एक अशी अवस्था प्राप्त होते की त्याच्यामध्ये एकदम आमूलाग्र बदल होतो, मूलभूत बदल होतो आणि त्याला नाव आहे श्रोतापन्न. मग श्रोतापन्न माणूस कसा असतो तर 3 बंधन पहिले तोडणारा. मग आता हे सगळं विचार अर्धवटच राहत आहेत, परंतु एक माहितीचा भाग म्हणून तुमच्या जमेला ठेवा, कारण आपल्याला वेळेची मर्यादा आणि प्रसंगावधान लक्षात घेता मूळ मुद्द्याकडे आपल्याला यायचं आहे. तर मग तुम्हाला श्रोतापन्न व्हायचं आहे, कारण श्रोतापन्न माणूसच खरा बौद्ध माणूस असतो. जर आणखी 2 बंधनं जर त्याच्या वर्तनामध्ये जर कमकुवत झाली तर त्या माणसाला दुसरी एक अवस्था लाभते, त्याला म्हणतात सकृदागामी. ही 5ही बंधनं ज्याने तोडलेली आहेत त्या माणसाला एक तिसरी अवस्था लाभते, त्याला म्हणतात अनागामी. आणि उरलेली जी 5 बंधनं आहेत ती वरच्या पातळीवरची आहेत असं म्हटलेलं आहे. हे खालच्या पातळीवरचे 5 बंधनं तोडली
क्षीण केली तर 3 अवस्था मिळतात: श्रोतापन्न अवस्था, सकृदागामी अवस्था आणि अनागामी अवस्था. आता तरी तुमच्या मनात येईल, बरं झालं असतं श्रोतापन्न काय, सकृदागामी काय, अनागामी काय सांगितलं तर बरं झालं असतं. विस्ताराने सांगणार नाही, परंतु जो श्रोतापन्न माणूस असतो त्याने कितीही बेसावधपणे जर वागलं तर 7 वेळा माणसाच्या नाही तर देवलोकाच्या जन्माला येईल. 8वा जन्म त्याला लाभणार नाही, तो मुक्तच होणार. गुपित सांगतो थोडक्यात. जर ही 3 बंधनं तोडली आणि दुसरी 2 बंधनं जर कमकुवत केली तर तो माणूस सकृदागामी होतो आणि तो मात्र एकदा मनुष्य जन्माला येणार आणि नंतर मात्र त्याला मुक्ती मिळणार. 5 बंधनं ज्यांनी पूर्ण तोडलेली आहेत असा अनागामी माणूस पुन्हा इकडे येणारच नाही. तुमची त्याची ताटातूट होणार. कुठं जाऊन मुक्ती मिळेल ह्याची काही गॅरंटी मी देत नाही, काय तेवढा प्रज्ञावान मी झालो नाही, पण तुमची मात्र ताटातूट होणार. आणि 10च्या 10 बंधनं तोडलेला माणूस ज्याला अर्हत म्हणून ओळखलं जातो तो याच जन्मामध्ये संबोधीची अनुभूती घेत असतो. मग अशा या प्रक्रियेतून तुम्हाला जायचंय तेव्हा तुम्हाला श्रोतापन्न अवस्थेचा विचार करणारा माणूस हा श्रद्धावान असतो, बुद्धिवान असतो, त्याला एक विशिष्ट दृष्टी लाभते. आणि म्हणून पारंपरिक तत्वज्ञानामध्ये एक याला नाव दिलेलं आहे की त्याने दर्शन मार्गाचं अनुकरण केलेलं असतं, त्याला दृष्टी प्राप्त झालेली असते. आणि बाकीचे उरलेले जे 3 आहेत ते त्या 3 लोकांचा क्रमाक्रमाने विकास होत असल्यामुळे विकासाचा मार्ग त्याने स्वीकारलेला असतो, ज्याला आपल्याला भावना मार्ग म्हणून संबोधता येतो. म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला अनुभूती येणं आणि नंतर त्या अनुभूतीच्या आधारे हळूहळू आपला विकास करत राहणं, अशा 2 टप्प्यामधून आपलं जीवन आपण व्यतीत केलं पाहिजे. म्हणून 2 नावं लक्षात ठेवा: दर्शन मार्ग आणि भावना मार्ग. हिंदू धर्मामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या मार्गाचा उल्लेख केलेला असतो, ज्याला आपण भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग म्हणून ओळखतो. परंतु बुद्धाच्या या तत्वज्ञानामध्ये आणखी एका मार्गाचा संबंध येतो, ज्याला योग मार्ग म्हणून ओळखलं जातं. मग हळूहळू अशा पद्धतीच्या या मार्गामधून जेव्हा उपासक जाऊ लागतील त्यावेळेस त्यांना ती अवस्था प्राप्त होते. आणि याच्यासाठीच या अवस्था प्राप्त करायच्या आहेत, कारण या मानव जातीला दुःखातून मुक्त व्हायचं आहे. मग आता तुम्ही तुमच्या आचरणाने जी अवस्था गाठू शकाल ती गाठू शकता. परंतु तरी देखील आपल्या या बौद्ध परंपरेमध्ये अशा प्रकारची विभागणी केलेली आहे, या 4 शिवाय या 4घालाच एकाएकाचे 2-2 भाग करून सांगितलेले आहे. एदिदं चत्तारी पुरिस युगानी अठ्ठपुरस पुद्गला आपण म्हणतो वंदनेमध्ये. हे 8 पुद्गल कोण आहेत? हे 8 पुद्गल कोण आहेत? तर जो श्रोतापन्न प्राप्त केलेला 3 बंधन तोडलेला माणूस ज्या क्षणाला तोडला त्या क्षणी झाला श्रोतापन्न. पण नंतर बेसावधगिरीने जर वागायला सुरुवात केली तर त्याच्या काय जीवनाचं खोबरं होईल ह्याची खात्री काही देता येत नाही. श्रोतापन्न झाला, परंतु श्रोतापन्न झाल्याची अनुभूती एका झटक्यात त्याला कळाली आणि अनुभवलं त्यांनी. परंतु ही अनुभूती जर दीर्घ काळ त्याने टिकवली तर त्याच्याच या अवस्थेला एक वेगळं व्यक्तित्व स्थापन झालेलं आहे, प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून याला श्रोतापत्ती फल असं आपण म्हणून एक अवस्था आणि एक प्राप्ती असं जर आपण घेतलं तर एका व्यक्तीचे 2 व्यक्ती असं मानू. एक श्रोतापन्न व्यक्ती झालेला आणि त्या प्राप्तीच्या फलाचा आस्वाद जीवनभर घेत असलेला
ऊर्ध्वगामी चक्राकार मार्गाने जात असताना ज्या 12 निदानाच्या पायऱ्या सांगितल्या त्या पूर्ण अवस्थेमध्ये तो तसाच जर अवस्था टिकवून राहत असेल तर त्याला श्रोतापत्ती फल असं म्हटलेला. आणि अशा 4 व्यक्तीच्या या 2-2 अवस्था मानलेल्या, म्हणून हे 4 चे 8 असे झालेले आहेत. 4 जोड्या आणि 8 व्यक्ती. याशिवाय जर आपण भक्ती मार्गाचा किंवा ज्ञान मार्गाचा किंवा योग मार्गाचा जर स्वीकार केला तर अशाच प्रकारच्या अवस्था वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला प्राप्त होतात. म्हणून या लोकांमधले जसे हे 8 व्यक्ती मानले गेले तसे आणखीही काही व्यक्ती मानलेले आहेत. संख्या नोंदवली, कुठे 7 कुठे 9. आता 7चा आणि 9चाही पुन्हा पाडा मी वाचणार नाही. महत्वाचा भाग एक लक्षात ठेवायचा आहे, तो तेवढाच की हे 7 ज्याला आम्ही श्रद्धानुसारी म्हणतो, भक्ती मार्गाचा अनुसरण करणार, ज्याला आम्ही धम्मानुसारी म्हणतो, जो ज्ञान मार्गाचं अनुकरण करणार. आणि हे दोन्ही लोक जेव्हा श्रोतापन्न अवस्थेला पोहोचतात, त्यांच्या अनुभूती जेव्हा ते टिकवतात, त्यावेळेस याच व्यक्ती वेगळ्या नावाने ओळखल्या जातात. जेव्हा त्याला श्रद्धाविमुक्त म्हणतो, दृष्टीप्राप्त म्हणतो. हे नाव तुमच्यासाठी खूप नवीन आहे, पण मला महत्वाचा भाग सांगायचा आहे. त्या उद्देशाने ही पार्श्वभूमी मी तयार करत आहे. त्यानंतर ह्या 4 व्यक्ती झाल्या. श्रद्धाविमुक्त म्हणजे श्रद्धानुसारी, धम्मानुसारी, श्रद्धाविमुक्त आणि दृष्टीप्राप्त हे 4 माणसं झाली. आणि 5वा माणूस या 4पेक्षा वेगळा आहे. त्याचा साहित्यामध्ये कुठे कुठे क्वचित उल्लेख येतो. त्याची दखल काही जास्त प्रमाणामध्ये घेतली नाही, पण तो फार महत्वाचा आहे. त्याला काया साक्षी म्हणतात. आणि हा काया साक्षी माणूस आपल्याच देहाचं निरीक्षण करून त्याच्याबद्दल अनासक्तीचा भाव वाढवतो, तटस्थतेचा भाव वाढवतो, उपेक्षेचा भाव वाढवतो. नाहीतरी या देहात आहेच काय? रूपाचाही विचार केला, गुणाचाही विचार केला, देहाचाही विचार केला, सर्व बाह्य अवडंबराचा विचार केला, आंतरिक रचनेचा जरी विचार केला तर सर्व हे परिवर्तनशील आणि नष्ट होणार आणि शून्य अवस्थेकडे जाणार आहे. हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो विमुक्त होत असतो. आणि अशा पद्धतीने आपल्या आणि दुसऱ्याच्याही शरीराकडे अशाच उपेक्षा वृत्तीने पाहणारा हा काया साक्षी माणूस असतो. तोही या संघामधला एक घटक आहे. परंतु याच्या पुढे जर आपण गेला तर जेव्हा हा श्रद्धावान माणूस किंवा श्रद्धानुसारी माणूस जेव्हा अर्हत पदाला पोहोचतो, जसे अगोदर मी 4 नावं सांगितले, अर्हत पदाला पोहोचतो त्यावेळेस मात्र त्याला श्रद्धा विमुक्त म्हटलेला, प्रज्ञा विमुक्त म्हटलेला. परंतु प्रज्ञावान माणूस जेव्हा अर्हत पदाला पोहोचतो, हा काया साक्षी माणूस जेव्हा अर्हत पदाला पोहोचतो त्यावेळेस त्याला उभयतो भाव विमुक्त असं म्हटलेलं आहे. असे हे 7 लोक 7 अवस्था प्राप्त करतात. आणि नंतर मग मी म्हटलं 8चा उल्लेख केला, 7चा उल्लेख केला, काही ठिकाणी 9 पण नोंदवलेले आहेत. मग हे 7 आता सांगितलेले आणि त्याच्यात भर जर घातली दोघांची तर त्याला एकाला म्हणतात प्रत्येक बुद्ध, आणि ज्याला आम्ही आदर्श मानलं तो एक सम्यक समृद्धी. अशा 9 लोकांचा हा एक गट. आणि मग तुम्ही हिनी आणि थेरवादी परंपरेच्या या 8 पुरुषांना प्रमाण माना. हिनयान किंवा महायान संप्रदायाच्या परंपरेमधून या 7 लोकांना किंवा सर्वास्तिवादी परंपरेमधून या 9 लोकांना प्रमाण माना. हे सगळे लोक आर्य आहेत. काय आहेत हे लोक? आर्य आहेत. आणि या सर्व प्रकारच्या अवस्था प्राप्त करणाऱ्या लोकांना आर्य म्हणून संबोधलं जातं. यालाच आम्ही प्राचीन काळी आर्य संघ म्हणून ओळखलेला. मग आता भिक्षू संघामध्ये अशा प्रकारच्या सर्व अवस्था बुद्धाच्या शिकवणीचं आचरण करून जर त्यांनी प्राप्त केल्या असतील तर ते सर्व आर्य संघाचे घटक. मग आता प्रश्न राहिला महासंघाचा.
मग सर्व भिक्षूच जीवन जगणारे आणि त्यांनाच त्या अवस्था प्राप्त झाल्या. पण मागे सांगितल्याप्रमाणे उपासकाच्या बाबतीत ना त्यांना ब्रह्मचर्याचं बंधन, ना त्यांना शील पालनाचं बंधन, ना त्याला कुटुंबावस्थेमध्ये राहण्याचं बंधन, ना त्याला हत्या करण्याचं बंधन, ना त्याला मालमत्ता बाळगण्याचं बंधन. असा मुक्त सुटलेला हा जो उपासक वर्ग आहे, याच्या बाबतीत काय? बुद्धाने तर सर्वांना धम्म शिकवण दिली, भेदभाव न करता. मग भिक्षूनेच जर या धम्म शिकवणीचा आदर्श मानला आणि या आर्य संघाच्या घटकापर्यंत ते पोहोचले, मग उपासकाने बुद्धाच्या शिकवणीचं ऐकून काय केलं? हा आमच्या दृष्टीने फार जिव्हाळ्याचा प्रश्न. उपासकांनी काय केलं? त्यांनी सुद्धा जर आचरणाच्या कसोटीला उतरून शील पालन केलं असेल काही प्रमाणात, ब्रह्मचर्य पालन केलं असेल काही प्रमाणात, मालमत्तेचा त्याग केला असेल काही प्रमाणात, हत्या करण्याचा वर्ज केला असेल काही प्रमाणात, तर तो सुद्धा माणूस आर्य संघाचा घटक जेव्हा होईल तेव्हा तो दोघाचा मिळून महासंघ बनतो. आणि या महासंघाला बनवण्याची जी कार्यप्रणाली आणि यंत्रणा जी राबवली जात आहे आज, ती या जगाच्या पाठीवर दुसरी तिसरी कुठलीच परंपरा नाही. केवळ या 31 वर्षामध्ये निर्माण झालेली आधुनिक जगाने दखल घेतलेली त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गणाची चळवळ आहे. मग आम्ही म्हटल्यानंतर सर्वांना त्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. आम्ही म्हटल्यानंतर आवर्जून ज्या प्रश्नाचा उत्सुकतेने तुम्ही अपेक्षा करत आहात त्या धम्मचार्याकडे मी येतो. त्रैलोक्य बौद्ध महासंघामध्ये जर कोणी घडलेला आणि या अवस्थेकडे जाण्याची प्रतिज्ञा केलेला व्यक्ती कोण असेल तर तो धम्मचार्य. आणि यंत्रणा तर अगदी व्यवस्थित सूत्रबद्धपणे वापरली जात आहे की सहाय्यकाला प्राधान्य दिलं जातं, त्यातून मित्र घडतात, मित्रांना प्राधान्य दिलं जातं, त्यातून धम्मचारी घडतात. आणि धम्मचाऱ्यांना प्राधान्य देऊन काय निघतं? काही निघत नाही, त्याने वाटेला लागायचं असतं. धम्मचार्यांनी वाटचाल करायची असते. कारण भिक्षूला जसं कर्तव्याचं बंधन घातलं तसं धम्मचार्यांना सुद्धा कर्तव्याचं बंधन आहे. भिक्षूला काय बंधन आहे? त्यांनी नियमितपणे ध्यान साधना केली पाहिजे. जगापासून त्यांनी विन्मुख होऊ नये. जगाच्या माणसाच्या सेवेला आणि मार्गदर्शनाला त्यांनी सिद्ध असलं पाहिजे. करुणेचा त्यांनी स्वीकार केला पाहिजे. प्राणी मात्रांच्या बद्दल करुणा बाळगली पाहिजे. ह्या सगळ्या कर्तव्याची जाणीव मानव जातीच्या दुःखासाठी त्याने सामोरं गेलं पाहिजे. हे जसे भिक्षूवर बंधन आहेत, आज आहेत की नाही, किती प्रमाणात आहेत, हा ज्याच्या त्याच्या चिंतनाचा, मननाचा, अभ्यासाचा प्रश्न. हे जसे कर्तव्य भिक्षूंच्या बाबतीत आहेत तसं त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गणामध्ये हेच सगळी कर्तव्य धम्मचार्यांच्या बाबतीत आहे. म्हणून धम्मचार्यांनी नियमितपणे साधना केली पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे, लोकांची सेवा केली पाहिजे, जगापासून विन्मुख न झालं पाहिजे किंवा दूर न गेलं पाहिजे. करुणाभाव त्याने स्वीकारला पाहिजे आणि हिंसेपासून त्याने पूर्णतः अलिप्त राहिले पाहिजे आणि सर्व मानव जातीच्या दुःखाला त्याने स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. हे जर धम्मचार्यांचं कर्तव्य आहे तर मग आता धम्मचार्यांना तुम्ही काय म्हणणार? उपासक म्हणणार का भिक्षू म्हणणार? तर धम्मचारी हा उपासकही नाही. एवढंच म्हणून मी थांबलो तर मी भिक्षू असेल. धम्मचारी भिक्षूही नाही. आणि असं म्हटल्यावर मग तुम्ही पुढ्यात पडा की हा तरी कोण मग माणूस? तेव्हा हा विनोदाने म्हणतो मी 2 डगरीवर पाय ठेवून वाटचाल करणार आहे. नाही हसू आलं तुम्हाला? धम्मचारी हा 2 डगरीवर पाय ठेवून वाटचाल करणार आहे. म्हणजे किती अवघड वाटचाल असेल त्याची. फरलांग 2 फरलांग गेल्यावर गुडघे दुखतील का नाही त्याचे? हे 2 अवस्था कोणत्या?
एक आहे प्रपंचातील अवस्था आणि एक आहे आध्यात्मिक अवस्था. ह्या दोन अवस्थेवर त्याचे दोन पाय असतात. आणि नाहीतरी बोधिसत्व काय करतो? बोधिसत्व हेच करत असतो. प्रपंचामध्ये तो रमलेला आहे, मशगूल झालेला आहे, काम वासनेमध्ये त्याची शक्ती चाललेली आहे, मालमत्ता जमवण्यात चाललेली आहे, हिंसाचारामध्ये चाललेली आहे. असा धम्मचारी तुम्हाला सापडणार नाही. सापडला तर सावध राहा, पण सापडणार नाही याची मी खात्री देतो. एकदम फकीर होऊन संन्यासी वृत्तीने संसाराचा त्याग करून ध्यान साधनेमध्ये आयुष्य अर्पण करून जगापासून दूर जाऊन मानवाच्या दुःखाकडे पाठ फिरवून असा एक कल्ली जीवन जगणाराही धम्मचारी नाही किंवा नसतो. म्हणून दोन जबाबदाऱ्या या धम्मचार्यांना पाळाव्या लागतात. एक व्यक्तिगत विकास, ज्याला आपण आध्यात्मिक बाजू म्हणू, आणि एक भौतिक विकास, ज्याला प्रापंचिक बाजू म्हणू. तेव्हा बाबासाहेबांनी हिंदू धर्म नाकारला, अस्पृश्यता नाकारली, समाज व्यवस्था नाकारली आणि या माणूस म्हणून जगता यावं अशासाठी जो बौद्ध धर्माचा सिद्धांत त्यांच्या समोर ठेवला, त्यावेळेस त्यांच्या स्वप्नामधलं हे एक मध्यवर्ती कल्पना आहे की या माणसाने पशुवत जीवन जगण्याचं सोडून आता माणसासारखं जीवन जगायचं आहे. म्हणजे त्यांनी आध्यात्मिक ही प्रगती केली पाहिजे आणि त्यांची प्रापंचिक जीवनामध्ये, भौतिक जीवनामध्ये सुद्धा प्रगती झाली पाहिजे. तर या प्रथमी तणावर धर्मराज्य स्थापन होऊ शकतं. आर्य संघाचे, महासंघाचे घटक जसे सांगितले, तर या घटकामध्ये धर्मचारी म्हणजे एक बंबई पातळी ज्याने नुकताच आरंभ केलेला आहे. तात्पुरतं शरणगमन तरी त्यांनी स्वीकारलं, पण परिणामकारक शरणगमनाच्या पातळीवर जाण्याची त्यांनी सिद्धता दाखवलेली आहे. म्हणून त्याच्या गळ्यात केस सापडलेला आहे. अजून काय लागले काय लागलं नाही याचा हिशोब करण्याची वेळ नाही आली. त्याने तयारी मात्र केलेली आहे की आपल्याला आध्यात्मिक जीवन जगायचं. आणि म्हणून मित्र, त्रैलोक्य बौद्ध महासंघामध्ये धम्मराज्याची कल्पना जशी अभिप्रेत आहे, जगामध्ये धम्मराज्य स्थापन करण्याची जशी अपेक्षा अभिप्रेत आहे, त्याचप्रमाणे या भारतामधील सर्व समाज हा बौद्धमय करण्याची आणि तिथे धम्मराज्य स्थापन करण्याची जी कल्पना आहे ती यामध्ये अपेक्षित आहे. कोणत्या संघटनेमध्ये, कोणत्या संघामध्ये, कोणत्या जमावामध्ये अशा उद्दिष्टाने कार्यप्रणाली चालत आहे याचा विचार मी करणार नाही. पण त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गणामध्ये या उद्देशाला पूर्ण करण्यासाठी ज्या लोकांनी प्रतिज्ञाबद्धता स्वीकारलेली आहे त्या लोकांना धम्मचारी म्हणून नाव मी सांगितलं खरं, पण त्या विनाकारण धम्मचारी म्हणून नाव त्याला लाभलेलं नाही. गळ्यात केसा पडलेला आहे म्हणून तो धम्मचारी झालेला आहे असं म्हणत नाही, असं मी म्हणणार नाही. नियमितपणे तो ध्यान करतो असंही म्हणून मी म्हणणार नाही. तो शाकाहारी आहे म्हणूनही तो आहे धम्मचारी असंही मी म्हणणार नाही. आणि मग शील पालन केलं तर काही हरकत नाही, ध्यान साधना केली तर काही हरकत नाही, शाकाहारी असो मांसाहारी असो तरी काही हरकत नाही. हे सगळं हरकत नाही म्हणून पळवाटा काढण्याची परंपरा तुमच्या अनुभवात कुठंतरी दुसरीकडे येत नाही. त्याला काटेकोरपणे 1 नाही 2 नाही 5 नाही 8 नाही 10 नियमाचं पालन करावं लागतं. किती नियमाचं? 10 नियमाचं पालन त्याला करावं लागतं. 10 शिल त्यांनी घेतलेली असतात आणि या 10 शिलामध्ये पंचशिलेचा जसा अंतर्भाव केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या लोभ, द्वेष आणि मोह किंवा अज्ञान नाकारण्याच्या बाबतीत सुद्धा त्याला शिल दिलेली आहेत. आणि या 10 शिलामध्ये 3 कायेची, 4 वाचेची आणि 3 मनाची अशी संख्या नोंदवलेली आहे. त्या शिलाचाही या ठिकाणी विस्ताराने मी उल्लेख करणार. मग या संघामधला माणूस त्रिरत्नाला शरण येऊन बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे महासंघाचा एक
घटक होण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध झालेला आहे, त्याला 10 शिलाच्या पालनाच्या कसोटीतून जावं लागतं. आणि ही कसोटी जेव्हा तुम्ही लागू करून घेण्यासाठी सिद्ध व्हाल, तेव्हा हा संघ तुम्हाला स्वतःला स्वीकारणार. आणि म्हणून त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गणामध्ये अशा प्रकारच्या 10 शिलाचं पालन करणारा उपासक जेव्हा निर्माण केला जातो, तेव्हा तो उपासकाला आणि भिक्षूला पर्याय. भिक्षूंचं जीवन जर खऱ्या अर्थाने त्या पूर्वीच्या संकल्पनेमधल्या संघाच्या माध्यमातून जर आज अस्तित्वात येईल तर त्याचं स्वागत होईल. परंतु ते जर कठीण होत असेल सामान्य माणसाच्या दृष्टीने, तर त्याला एक मध्यम मार्ग उपलब्ध आहे. सामान्य माणसाला आपलं भौतिक जीवन असह्य होत असेल, त्राही त्राही करणारं होत असेल, असमाधान देणारं होत असेल, तर ग्रहत्याग करून आणि संन्यासाच्या वृत्तीने जाण्यापेक्षा प्रपंचामध्येच राहून पण आपल्या सुखाचा मार्ग आक्रमणासाठी त्याला एक संधी मिळालेली आहे. त्यालाही एक मध्यम मार्ग उपलब्ध आहे आणि तो म्हणजे तुम्हाला धम्मचारी बनावं. त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गणाचं वैशिष्ट्य काय आहे, तर तो व्यक्ती 10 शिलाचं आचरण करणारा धम्मचारी म्हणून प्रतिज्ञाबद्ध झालेला आहे. आणि तो मग जीवनामध्ये काय करणार आहे? तो जीवनामध्ये काय करणार, तर सरळ सरळ असं म्हणता येईल, त्यालाही श्रोतापन्न व्हायचं असेल, हो. त्याला सकृदागामी व्हायचं असेल, हो. त्याला अनागामी व्हायचं असेल, हो. त्याला अरहत पदाला जायचं असेल, हो. पण हे केव्हा करता येईल? बोधिसत्वाची प्रतिज्ञा केल्याशिवाय त्याला वाटचाल करता येणार नाही. आता बोधिसत्व एवढ्या उशिरा आपल्या जवळ आला. उशिरा जवळ येण्याचं कारण असं की तेवढाच तो मोठा आहे. जितका मोठा आदर्श तितकं गाठण्यासाठी कष्टही अधिक पडतात. आणि म्हणून सामान्यतः उपासक किंवा धम्मचारी किंवा भिक्षू यापेक्षा बोधिसत्वाचा आदर्श स्वीकारणं हे सर्वात महत्वाचे गोष्ट. आणि म्हणून जोपर्यंत उर्गेन संरक्षित यांनी बोधिसत्वाच्या प्रतिज्ञा जेव्हा घेतल्या तिबेटी लामाकडून, त्यांच्या गुरुकडून, त्यावेळेस त्यांनी जीवनभर ही जी कार्याची ज्योत आणलेली आहे. कुठल्या कुठल्या क्षेत्राचा विचार आम्ही करू, अधिक क्षेत्राचा जरी नाही केला तर आदर्श समाजाच्या निर्मितीमध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी या बोधिसत्वाने संघामध्ये आणलेल्या आहेत. आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी संघामध्ये आणलेल्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या, तर त्याने शील पालन केलं पाहिजे, त्याने ध्यान साधना केली पाहिजे, त्याने सम्यक आजीविकेप्रमाणे आपलं जीवन नियोजित केलं पाहिजे, योजना केली पाहिजे जीवनाची. आणि त्याने सर्व प्राणी मात्रांच्या सुखासाठी आणि कल्याणासाठी सेवाभाव दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. अशा प्रकारच्या कसोट्या जेव्हा आदर्श समाज निर्मितीचा धम्मचारी हा एक घटक म्हणून आपल्या समोर उभा राहतो, त्यावेळेस जसं प्राचीन काळी आदर्श समाजाचा घटक म्हणून भिक्षूला प्रमाण मानलं आणि त्याचं अनुकरण करून उपासकांनी धम्म आचरणात आणला. आणि उपासकामधून सुद्धा काही लोक अरहत पदापर्यंत आणि वेगवेगळ्या अवस्थेपर्यंत पोहोचले. तसं या आधुनिक काळामध्ये त्रैलोक्य बौद्ध महासंघ या प्राप्त परिस्थितीला साजेसा मध्यम मार्ग म्हणून धम्मचारींचा आदर्श समोर ठेवला. आणि धम्मचारींचा आदर्श हा प्रमाण मानून जर उपासकांनी त्याप्रमाणे आचरण केलं तर हे सर्वजण महासंघाचे घटक तर होतीलच होतील, पण आध्यात्मिक जीवनाची वाटचाल करतील. हे सगळं कशासाठी, तर तुमचे संबंध एकमेकाशी सुखाचे व्हावे. आता तत्वज्ञानाचा भाग तर भरपूर ऐकला, वेगवेगळ्या कसोट्या आपण विचारात घेतल्या.
परंतु प्रत्यक्ष जेव्हा कृतीला तुम्ही सामोरं जाल त्यावेळेस मात्र विचार केल्यावर प्रत्येकाच्या पायाखालची माझ्या सहित वाळू घसरण्याची शक्यता. कशी? तर आता आपल्याला कसोटीला लावल्यानंतर आपण इथे जमलेले प्रत्येक जण विवाहित असा किंवा अविवाहित असा प्रपंचामध्ये अडकलेले आहात. आणि प्रपंचामध्ये जर आपण अडकलेले आहात तर प्रपंच सोडायचा का? कारण धम्मचारी प्रपंच सोडतही नसतो आणि धरतही नसतो. ज्याला इच्छा असेल त्यांनी खुशाल सोडावं, ज्याला इच्छा नसेल त्यांनी खुशाल धरावं. एकदम अगदी सोयीची गोष्ट तुमच्यासाठी आहे. मग हा जर प्रपंचामध्ये आहे तर ज्याने प्रपंच सोडलेला आहे तो जगात नाही असं तुम्ही म्हणणार आहात का? आणि म्हणून तुम्ही प्रपंच करा किंवा नका करू, तुम्हाला जगात राहावं लागणार. आणि जगात जर राहावं लागणार तर पर्यायाने माणसात राहावं लागणार. माणसात राहावं लागणार म्हणजे पर्यायाने समाजात राहावं लागणार. आणि मग आता तुम्ही समाजाचा एक अविभाज्य घटक म्हणून आदर्श ठेवण्यासाठी निघाला आहात, तेव्हा तुमच्यावर किती मोठी जबाबदारी असेल. म्हणून आता धम्मचार्यांबद्दल थोडस ऐकून घ्या. का? तर तो तुमचा आदर्श आहे, तो तुमचा मार्गदर्शक आहे. तुमच्याकडून तो तुमच्यापासून पाठ फिरवणारा नाही, तुमच्या दुःखाला तो सामोरं जाणार आहे. आणि मग जर शरीराने, वाचेने आणि मनाने त्याच्याकडून जर दोष घडला तर मानलेला आदर्श जसा काळ्या मातीचा ढेकूळ पावसाचं पाणी पडल्यावर नाहीतर ओंजळीने पाणी ओतल्यावर जसा विरघळून जातो तसा हा आदर्श तुमच्या जीवनातला विरघळून जाईल. आणि मग तुमचं कसं? धम्मचार्यांचा आदर्श आपण गिरवण्यासाठी जेव्हा सिद्ध झाला तेव्हा धम्मचार्यावर किती मोठी जबाबदारी आहे की त्याने शरीराने आपल्या शिलाचा अजिबात भंग होऊ देता कामा नये, वाचेने आपल्या शिलाचा अजिबात भंग होऊ देता कामा नये, मनाने आणि भावनेने आपल्या शिलाचा अजिबात भंग होऊ देता कामा नये. पण याचा हा झालेला सर्व शारीरिक, वाचिक आणि मानसिक पातळीवरचा भंग याचं सर्टिफिकेट द्यायला तुम्ही थोडेच हजर असता. ह्याचं कोण सर्टिफिकेट देणार? याचं सर्टिफिकेट तो धम्मचारी देतो. जर त्याच्या शिलाचा भंग झाला असेल तर तो आपल्या या आदर्श समाजाच्या संघामध्ये आपली पापदेशना करून तो कबूल करतो की या शिलाचा भंग माझ्याकडून झालेला. एवढं आव्हान देणारा आणि एवढं माणसाच्या गुणदोषाला सांभाळून घेऊन योग्य मार्गदर्शन करून त्याला प्रगतीच्या पथावर नेण्याची प्रेरणा जर कुठे मिळत असेल तर या संघामध्ये मिळते. आणि म्हणून संघातील हा सदस्य पापदेशना करतो आणि परत नव्या जोमाने साठी तो तयार होतो. पण काल माझं वाचेचं शील भंग झालं, आज मी संघामध्ये प्रतिज्ञा केली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा वाचेचा भंग, पुन्हा संघामध्ये पापदेशना, पुन्हा वाचेचा भंग. असं जर सातत्याने जर भ्रमण चालू असेल तर मग मात्र तुमचं व्यक्तिमत्व संशयास्पद होऊ शकतं. तेव्हा ज्या अर्थी तुम्ही आदर्श म्हणून या संघाचं प्रतिनिधित्व करणार आहात त्या अर्थी आपण आपल्या शील पालनाला अतिशय काटेकोरपणे सर्व पातळीवर, सर्व वेळी, सर्व काळी, सर्व स्थळी बंधनातच ठेवलं पाहिजे. ही कटाक्षाने गोष्ट आपण लक्षात ठेवा, कारण तुम्हाला जाब विचारण्याचा सुद्धा अधिकार आहे. मग एवढं जर हे कर्तव्याला
सामोरं जाण्याला सिद्ध झालेला व्यक्ती तुमचा आदर्श म्हणून जेव्हा तुम्ही त्याला स्वीकारता तेव्हा या सर्व कसोट्यामधून तो जात आहे की नाही हेही पाहायचं आहे. म्हणून सर्टिफिकेट तुमच्याकडून मिळणार नाही, दाखला किंवा पुरावा तुमच्याकडून नाही मिळणार, त्या व्यक्तीकडून, त्या आदर्शाकडून मिळणार. आणि कसा मिळणार आहे तर त्याच्या वर्तनामध्ये फरक पडतो. आवर्जून अंडरलाईन करून हे वाक्य लक्षात ठेवा. त्याच्या वर्तनात फरक पडतो. जर शीलभंग झाला तर वर्तनात फरक पडतो. वर्तनामध्ये फरक पडला तर कुठेतरी जोड भावनेची असेल त्या फरकाला, कुठेतरी जोड विचाराची असेल त्या फरकाला, कुठेतरी जोड असेल शरीराच्या इंद्रियाच्या कृतीची त्या फरकाला. आणि म्हणून हा फरक जेव्हा जाणवेल तेवढ्या प्रमाणामध्ये त्याचं पतन झालेलं असतं. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची असते. पण याचा अर्थ आता बिघडले रे नागसेन, आता काही खरं नाही. म्हणून जर त्याच्यापासून तुम्ही दूर जाल तर मात्र तुम्ही आगीतून उठून फपाट्यात पडल्यासारखी हालत होईल. मग दूर तर जायचं नाही. महासंघाच्या कल्पनेने तुम्ही जवळ आला तेव्हा तुमचं कर्तव्य आहे की त्या व्यक्ती बरोबर एकदम पूर्ण मनापासून मैत्री करून त्याच्या भावनेची दखल तुम्हाला घ्यावी लागते. तेव्हा सर्व लोक, सहाय्यक, मित्र, धर्मचारी जे म्हणून या त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गणाचे घटक आहेत, या सर्व घटकांनी एकमेकाशी मैत्री भावनेचा व्यवहार करून तन मन धनाने एकमेकाशी सहाय्य करून आपल्या शारीरिक पातळीवरचं, वाचिक पातळीवरचं आणि भावनिक पातळीवरचं भंग होणारं शील हे जोपासलं पाहिजे. तरच तुम्हाला आदर्श समाजाची निर्मिती करता येईल. परत आता एवढ्या सगळ्या लांब वळणाकडून आपण पुन्हा अगोदर उल्लेख केलेला त्या मुद्द्याकडे येणार की आम्ही आता आदर्श समाज निर्माण करणार की नाही. मग आता संघाच्या घटकाबद्दलचं जसं हे विधान आपण ऐकून घेतलं तसं आपल्याही जबाबदारीबद्दलचं थोडासा विचार आपण ऐकून घ्याल अशी मला अपेक्षा आहे. मग सरळ सरळ जर आम्ही आव्हान केलं की जर या संघाचा सदस्य तुम्हाला व्हायचं असेल तर पहिली अट कोणती? शील पालनाची. मान्य असेल की नाही तुम्हाला? दुसरी अट कोणती? ध्यान साधना करण्याची. तिसरी अट कोणती? मैत्री भावनेचा विकास करण्याची. मग शरीराच्या, वाचेच्या आणि मनाच्या पातळीवर जर आपण शील पालन करणार आहात तर जसं जसं या संघाचं सानिध्य आपल्याला लाभेल त्या त्या प्रमाणामध्ये तुमच्यामध्ये सुद्धा परिवर्तन व्हायला पाहिजे. आणि जर परिवर्तन होत नसेल तर मग जसे शीलभंग होणारे दोषी तसं तुमचा शीलभंग झाला तर तुम्हीही तितकेच दोषी. मग ज्या प्रमाणामध्ये दोष तुमच्यामध्ये जर निर्माण झाला तर तुम्ही माझा शीलभंग झाला म्हणून खजील होऊन दूर जायचं नाही. त्या शीलभंगावर पापदेशना करण्यासाठी तुम्हाला संघाच्या सानिध्यात यायचं आहे, धम्मचारींच्या सानिध्यात यायचं आहे आणि आपली पापदेशना करायची आहे, म्हणजे शीलभंगाची कबुली द्यायची. आणि ही वैचारिक देवाणघेवाण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत अनेक शिबिरे जरी केले, अनेक प्रमाणामध्ये धम्माभ्यास झालेला असला, अनेक प्रमाणामध्ये ध्यान साधना जरी होत असली तरी वैचारिक देवाणघेवाण आणि मैत्रीवर आधारलेला संपर्क जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपली ताटातूटच होणार. आणि मित्र हो, त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गण एक सुवर्ण संधी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. किती प्रमाणात तिचा स्वीकार तुम्ही करत आहात मला माहिती नाही, परंतु तुम्ही या संधीचा अवश्य लाभ घ्यावा ही या प्रसंगी मी आवर्जून आपणास विनंती करेन की जोपर्यंत तुम्ही मनुष्य म्हणून जगायचं आहे तर केवळ भौतिक जगामध्ये ही कसोटी पूर्ण होणार नाही. म्हणेन आता व्यवहारातल्या भाषेमध्ये राजकीय सत्ता जरी प्रस्थापित झाली तर हे सौख्य तुम्हाला लाभणार नाही.
भौतिक संपदा जरी तुम्हाला लाभली तरी हे सौख्य तुम्हाला लाभणार नाही. आर्थिक प्रगती जरी तुमची झाली तरी देखील हे सुख तुम्हाला लाभणार नाही. आणि म्हणून खरं सौख्य तुम्हाला लाभायचं झालं तर राजकीय सत्तेचा वापर साधन म्हणून करा. समाज सत्तेचा वापर समाज सुधारणेचा मार्ग साधन म्हणून वापरा. आर्थिक चळवळीचा आर्थिक उन्नतीचा मार्ग साधन म्हणून वापरा. धार्मिक जीवन सुद्धा साधन म्हणूनच वापरा. कारण ही साधनं वापरल्याशिवाय बौद्ध माणूस हा आदर्श ठरू शकत नाही. आणि मित्र, हा आदर्श बौद्ध माणसाचा निर्माण करण्याचं कार्य हा संघ करत आहे. आणि हा संघ स्थापण्याची उर्गेन संघरक्षिताने जी पराकाष्ठा घेतली त्यांचं पुण्यानुमोदन जेवढं करावं तेवढं थोडं आहे. त्यांचा आदर्श मानावं न माना तो जगामधला ठेवा हा कायमचा उमटणार हे निर्विवाद सत्य. आणि या सगळ्या परिणामाला जर मूळ कोणी कारणीभूत झाला असेल तर ती या भारतातील धम्मक्रांती कारणीभूत झाली. आणि या भारतातील धम्मक्रांतीला सर्व राजकीय सुधारकांनी, सामाजिक सुधारकांनी, आर्थिक सुधारकांनी जर खरा आश्रय कोणाचा घ्यायचा असेल तर या धम्मक्रांतीचा आश्रय घ्यावा लागेल. आणि हे श्रद्धास्थान निर्माण करण्याचं जर कार्य कोणी केलं असेल तर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. म्हणून त्यांच्या या प्रतिमेला बुद्ध हा या सर्व मानव जातीचा आदर्श त्याच्या प्रतिमेला आणि उर्गेन संरक्षितांना प्रणाम करून मी माझे